जर कुणाची तुमच्याशी बोलण्याची पद्धत बदलली आहे तर ही गोष्ट समजून घ्या की एकतर ती व्यक्ती खूप दुखावली गेली आहे किंवा त्याची तुमच्याशी गरज संपली आहे। काही लोक ढोलकीसारखे असतात, आवाज तर खूप करतात परंतु आतून खूपच पोकळ असतात, आणि काही लोक अत्तरासारखे असतात, शांत आणि चुपचाप राहून आपला सुगंध सर्वत्र पसरवत असतात। मनात कोणतीच गोष्ट दाबून ठेवू नका। आपल्या माणसांपासून कोणतं सत्य लपवून ठेवू नका, कारण गोष्टी सांगितल्या तर मन मोकळं होतं आणि गोष्टी लपवून ठेवल्या तर मनामध्ये अंतर निर्माण होतं। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच व्यक्तीला मनातली गोष्ट सांगा ज्याच्याशी बोलण्याआधी तुम्हाला विचार करावा लागणार नाही। तुमच्या मनातली गोष्ट त्यांना सांगा जो तुमच्या मौनाचा अर्थ समजू शकेल, कारण जी व्यक्ती तुमच्या मौनाचा अर्थ समजू शकत नाही ती व्यक्ती तुमच्या शब्दांना काय समजेल। कदर करू नका अशा लोकांची जे तुम्हाला टोमणे मारतात। वेळ प्रत्येकाची येते, झुकावं लागेल त्यांनाही जेव्हा वेळ तुमची येईल। ज्यांच्या नसांमध्ये रक्त नाही तर उत्साह संचारतो तोच व्यक्ती आपल्या जीवनात रेकॉर्ड तोडतो। म्हणूनच जेव्हा चालणार आहात हसत चालत राहा। मी कधी हारणार नाही हा निश्चय करून चालत राहा। कधी स्वतःवर गर्व करू नका, कारण लिंबाच्या रसाचा एक थेंब कितीतरी लिटर दुधाला खराब करून टाकतो। अशाच प्रकारे गर्व आणि अहंकार चांगल्यात चांगले नाते खराब करून टाकतात। त्यामुळेच लक्षात ठेवा, अहंकार आणि पोट या दोन्ही गोष्टी जेव्हा वाढतात तेव्हा माणूस इच्छा असूनही कुणालाच मिठी मारू शकत नाही। आपले आयुष्य फक्त दोन गोष्टींनी बदलू शकते, एकतर चांगले नशीब किंवा कठोर मेहनत। परंतु हे कठोर सत्य आहे मित्रांनो की चांगले नशीब हे प्रत्येकाचेच नसते आणि कठोर मेहनत प्रत्येकाकडूनच होत नाही। लोक छोट्या छोट्या त्रासातून जात आहेत। कुणाकडून सकाळी उठणं होत नाही, कुणाकडून अभ्यास होत नाही, कुणाचा स्वतःच्या जिभेवर ताबा नाही, कुणाकडून स्वतःला फिट ठेवल्या जात नाही, कुणी वेळ वाया घालवत आहे तर कुणाला प्रत्येक वेळी फक्त झोपच येत राहते। हे सगळे त्रास जर पाहिले ना तर ते खूप छोटे छोटे आहेत मित्रांनो। जर आपण मनात ठरवलं ना तर हे सगळं होऊ शकतं। परंतु थोडासा विचार करा की आज या छोट्या छोट्या समस्यांपुढे तुम्ही हार मानली आहे। जेव्हा जीवनाची खरी परीक्षा येईल तेव्हा तुमची हार तर निश्चित आहे। त्यामुळेच आजपासून तयारी सुरू करा। ज्या कामात मन लागत नाही त्या कामाला करूनच दाखवा। झोप येत असेल तर सकाळी लवकर उठून दाखवा। अरे स्वतःवर एवढा विश्वास ठेवा, स्वतःचा आत्मविश्वास एवढा जागवा की तुम्हाला स्वतःवर एवढा विश्वास होईल की हो मी ही गोष्ट करू शकते, हो मी ही गोष्ट करू शकतो, मी डिझर्व आहे यासाठी, जे माझं स्वप्न आहे ते मी करू शकतो हे तुम्ही ठरवा। आणि जर तुम्ही हे करू शकत नाही तर एकच गोष्ट तुम्ही करू शकता की तुम्ही स्वतःच्या चुकांचं खापर दुसऱ्यावर फोडू शकता। पण हे करूनही काय मिळेल तुम्हाला? तुम्ही इतरांना दोष दिला तर हारलेले मात्र दुसरं तिसरं कुणीच नसून केवळ तुम्हीच असाल। मग तुम्ही स्वतःला लूजर म्हणून घेणार? मग मला सांगा मित्रांनो, तुम्हाला विनर बनायचं आहे की लूजर बनायचं आहे हे आता तुम्हाला ठरवायचं आहे। आजच्या या व्हिडिओने तुम्हाला थोडंसं जरी मोटिवेट केलं असेल, तुमच्या हृदयामध्ये थोडीशी जरी आग लागली असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। थँक्यू फ्रेंड्स, पुन्हा भेटेल मी तुम्हाला अशाच प्रकारचा एक नवीन व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत ऐकत रहा, पाहत रहा जीवन एक रंगमंच।